Hello students, my name is Mr. Swapnil Ingangave, lecturer in Mechanical Engineering Department. आजच्या लेक्चरमध्ये जो आपला नेक्स्ट पॉईंट असेल तर तो नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करत आहोत. आपल्याला माहित आहे की जर आपल्याला एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये व्यवस्थितपणे वर्क करायचं असेल तर 3 नियम व्यवस्थित असणं फार महत्त्वाचे आहे. 3 नियम म्हणजे काय? मॅन, मशीन आणि मटेरियल. त्यातील आपला जो 2 कन्सेप्ट असतील म्हणजे मॅन आणि मटेरियल हे थोडंसं आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर जो थर्ड पॅरामीटर असेल तो म्हणजे मशीन. तर ते मशीन थ्रू एखादं टेस्टिंग करत असताना किंवा एखादा कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग करत असताना त्याचा इम्पॅक्ट प्रोडक्शनवरती कशा प्रकारे होत असतो तर तो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आपल्याला माहित आहे की जर एखाद्या रीडिंगमध्ये एरर येत असेल तर त्यासाठी हे 3 पॅरामीटर म्हणजे 3 एम रिस्पॉन्सिबल आहेत. त्यातील जो एक एम असेल म्हणजे मशीन, तर त्या मशीनच्या वेगवेगळ्या टेस्ट आपण स्टडी करणार आहोत की ज्या थ्रू आपण एखादं रीडिंग किंवा जनरेट होणारं एरर आपण कमी करू शकतो. त्यातील फर्स्ट टेस्ट आहे तर त्या टेस्टला म्हणतात पॅरलिझम टेस्टिंग. मोस्टली पॅरलिझम टेस्टिंग 3 प्रकारे केले जातं. पॅरलिझम बिटवीन 2 प्लेन्स, पॅरलिझम बिटवीन ऍक्सिस अँड प्लेन आणि पॅरलिझम बिटवीन 2 ऍक्सिस. आपल्याला पॅरलिझम म्हणजे काय माहित आहे? पॅरलिझम म्हणजे हा शब्द येतो पॅरलल ह्या वर्ड पासून येतो. पॅरलल म्हणजे ह्याला आपण म्हणतो समांतर. समांतर म्हणजे नेमकं काय की जर 2 रेषा एकमेकांना जर आपण घेतले, सरळ घेतले, समोर घेतले, त्यानंतर त्यांच्यातील जे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल, लंब डिस्टन्स म्हणतो किंवा लंब अंतर असं आपण म्हणतो, तर ते लंब अंतर म्हणजे पॅरलल डिस्टन्स हे सगळीकडे समान असलं पाहिजे. उदाहरणार्थ जर आपण कन्सिडर केलं ही एक रेषा आणि त्यानंतर ही एक रेषा, ह्या दोघांच्यातील जे काही लंब अंतर असेल म्हणजे पॅरलल डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स सगळीकडे समान असलं पाहिजे. जर असं असेल तेव्हाच काय असणार आहे की हे जे 2 लाईन्स आहेत तर हे 2 लाईन्स आपले समांतर असणार आहेत. असे जे काही 2 लाईन्स असतील, उदाहरणार्थ 2 प्लेन असतील, 2 ऍक्सिस असतील किंवा एक ऍक्सिस आणि एक प्लेन असतील तर त्यांच्यातील आपण डिस्टन्स म्हणजे पॅरलिझम आपण चेक करणार आहोत. तर ह्या 3 पैकी जो आपला फर्स्ट असेल पॅरलिझम बिटवीन 2 प्लेन्स म्हणजे एखाद्या मशीनमध्ये 2 प्लेन ज्या ठिकाणी असतात आणि त्या 2 प्लेन मधला जो काही पॅरलिझम असेल तर तो पॅरलिझम कशा प्रकारे चेक करायचा तर तो आपण बघणार आहोत. दिलेला आहे यामध्ये काय म्हणतात, 2 planes or surfaces are parallels are said to be parallel when their distance between them measured are same in anywhere. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की फॉर एक्झाम्पल प्लेन नंबर 1 आणि प्लेन नंबर 2 या 2 मधला जर आपल्याला पॅरलिझम चेक करायचा असेल तर ह्याच्या कोणत्याही पॉइंट मधला जे काही व्हर्टिकल डिस्टन्स असेल म्हणजे लंब अंतर असेल तर ते सगळं लंब अंतर कोणत्याही डिस्टन्सला हे समान असलं पाहिजे. तर हे चेकिंग करत असताना आपल्याला काय काय अरेंजमेंट लागतं तर या फिगर मध्ये दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल माझा प्लेन नंबर 1 आणि प्लेन नंबर 2 असेल, सोबतच आपल्याला काय दिलेलं आहे, एक डायल गेज दिलेला आहे आणि सोबतच डायल गेज साठी रेस्टिंग साठी एक बेस दिलेला आहे. एक फ्लॅट बेस आहे, त्यावरती डायल इंडिकेटर स्टँड आहे आणि सोबतच एक डायल इंडिकेटर अरेंज केलेला आहे. आउट ऑफ दिस प्लेन, बेस प्लेन इज टू बी मुव्हेबल अँड अदर प्लेन इज टू बी फिक्स्ड विच इज कॉन्टॅक्ट विथ द डायल इंडिकेटर. हे जे 2 प्लेन दिसत आहेत तर ह्या 2 प्लेन मध्ये जर दोन्ही प्लेन म्हणजे फिक्स असतील तर आपल्याला बेस मूव्ह करावा लागणार आहे किंवा दोन्ही प्लेन मधला एखादा प्लेन माझा स्टेबल आणि एखादा प्लेन जर माझा मुव्हेबल असेल तर आपल्याला बेस काय करावा लागणार आहे, स्टेबल ठेवावा लागणार आहे. ऑटोमॅटिकली आपण या ठिकाणी पॅरलिझम टेस्टिंग करू शकतो. द डायल इंडिकेटर विथ डायल स्टँड सेट ऑन द बेस विथ दी स्टँड. जे काही अरेंजमेंट असेल तर ते अरेंजमेंट या ठिकाणी दाखवलेलं आहे. बेस आहे, डायल इंडिकेटर स्टँड आहे आणि सोबतच डायल गेज या ठिकाणी दिलेला आहे. एका प्लेनवरती बेस रेस्ट केलेला आहे आणि एका प्लेनच्या एंडला डायल गेजचा पॉइंटर त्या ठिकाणी टच केलेला आहे. Note the reading on the prior base and move the dial indicator and check the dial indicator reading. सुरुवातीला एक रीडिंग आपल्याला स्टेबल ठेवायचं आहे आणि त्यानंतर जे काही मुवमेंट असेल म्हणजे आपण एकतर ह्या बेसवरती मूव्ह करणार आहोत तर मूव्ह करत असताना जे काही फ्लक्च्युएशन असेल म्हणजे रीडिंग मध्ये जे काही व्हेरिएशन असेल तर ते व्हेरिएशन आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. जर आपला जे काही व्हेरिएशन असेल तर ते विदिन रेंज मध्ये असेल तर आपण सांगू शकतो की जे काही 2 प्लेन आहेत तर ते 2 प्लेन आपल्याला एकदम एकमेकांना पॅरलल आहेत. आपण ह्या फिगर मध्ये सांगू शकतो की जे आपले 2 प्लेन असतील तर त्या 2 प्लेन मधला पॅरलिझम जो असेल तर तो पॅरलिझम कशा प्रकारे चेक केला जातो तर आपण ह्या फिगर मध्ये बघू शकतो, व्यवस्थित व्हिडिओ मध्ये बघू शकतो. उदाहरणार्थ हा येलो कलरचा हा एक प्लेन आहे आणि त्यानंतर त्याचा टॉपचा एक प्लेन आहे. तर या दोघांच्या मधला जो काही पॅरलिझम असेल तर तो टेस्ट करण्यासाठी जो काही बेस असेल सोबतच डायल इंडिकेटर स्टँड आणि डायल इंडिकेटरचं रेस्टिंग कसं केलेलं आहे ते आपण बघू शकतो.
ह्यामध्ये जे काय असेल फर्स्ट ऑफ ऑल एका प्लेनवरती डायल इंडिकेटर मूव्ह करतात. डायल इंडिकेटर मूव्ह केल्यानंतर पॉइंटर त्याचा रिप्लेस करतात आणि सोबतच जो काही दुसरा प्लेन असेल तर त्या प्लेनवरती रेस्ट करतात आणि अगेन फ्लक्च्युएशन म्हणजे मुवमेंट त्या ठिकाणी करतात. जे काही मुवमेंट असेल किंवा जे काही पॉइंटरचं फ्लक्च्युएशन असेल जर ते विदिन रेंजमध्ये असेल तर दोन्ही प्लेन म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लेन 1 आणि प्लेन 2 हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत आपण सांगू शकतो. जे काही फ्लक्च्युएशन असेल तर ते आपण डायल इंडिकेटर वरती चेक करू शकतो. हा फक्त आपल्याला विदिन रेंज मध्ये असावा लागतो. विदिन रेंज मध्ये असेल तर हा प्लेन आणि हा प्लेन एकमेकांना पॅरलल आहे असं आपण सांगू शकतो. त्यानंतर जो आपला सेकंड टेस्ट असेल पॅरलिझम टेस्टिंग असेल तर तो काय आहे पॅरलिझम बिटवीन ऍक्सिस अँड प्लेन. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया एखादा वर्कपीस असेल आणि तो वर्कपीस एखाद्या ठिकाणी होल्ड केल्यानंतर त्याचा जो ऍक्सिस असेल तो ऍक्सिस मधला आणि त्यासोबतच एखादा बेस असेल तर त्या बेस मधला जे काही डिस्टन्स असेल तर ते पॅरलिझम डिस्टन्स आहे का नाही तर ते आपण चेक करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया एखादा लेथ मशीन असेल आणि त्या लेथ मशीनच्या चक मध्ये एखादा मॅन्ड्रिल किंवा एखादा रॉड होल्ड केलेला आहे. सोबतच त्याचा ऍक्सिस आणि त्यासोबतच जे काही त्याचे गाईडवेज असतील म्हणजे बेड आपण म्हणतो तर ते बेड एकमेकांना पॅरलल आहेत का नाही तर त्या चेकिंगचा अरेंजमेंट आपण या फिगर मध्ये बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल बेस आहे बेसमध्ये एखादा एक प्लेन आहे प्लेन नंतर त्या ठिकाणी आपण डायल इंडिकेटरचा बेस रेस्ट केलेला आहे. सोबतच डायल इंडिकेटर स्टँड आहे आणि त्यानंतर डायल इंडिकेटर स्टँड वरती डायल इंडिकेटर माउंट केलेला आहे. डायल इंडिकेटरचा एक पॉइंटर जो काही आपला मॅन्ड्रिल असेल किंवा एखादा रॉड असेल तर त्या रॉडच्या एका सरफेसला आपण टच केलेला आहोत आणि जी काही मुवमेंट असेल तर ती मुवमेंट आपण बघू शकतो एकतर लेफ्ट किंवा एकतर राईटला आपण मूव्ह करणार आहोत. जे काही मुवमेंट असेल फ्लक्च्युएशन डायरेक्टली ह्या डायल इंडिकेटर वरती नोट डाऊन होतं आणि जे काही फ्लक्च्युएशन असेल जर ते विदिन रेंज मध्ये असेल तर आपण सांगू शकतो की हा जो रॉड असेल तर ह्या रॉडचा ऍक्सिस सोबतच जो काही आपला प्लेन असेल तर हा प्लेन एकमेकांना पॅरलल आहे. जे काही त्याचं डिस्क्रिप्शन असेल खाली दिलेलं आहे इन दिस टेस्ट अरेंज द डायल इंडिकेटर ऑन द बेस और सपोर्ट ऑफ दी बेस. आपल्याला जो काही बेस असेल म्हणजे डायल इंडिकेटरचा तर तो आपल्याला एका प्लेन वरती रेस्ट करायचा आहे. सोबतच प्लेस द प्लेन विच इज टू बी टेस्ट. ज्या ठिकाणी आपल्याला टेस्टिंग करायचं आहे तर त्या प्लेन वरती आपल्याला बेस रेस्ट करायचा आहे. द डायल इंडिकेटर इज टच टू द सरफेस ऑफ द सिलेंडर आणि ज्या रॉडचं किंवा ज्या मॅन्ड्रिलचं आपल्याला टेस्टिंग करायचं आहे तर त्या सिलेंड्रिकल मॅन्ड्रिलचा आपल्याला जो काही एंड असेल किंवा सरफेस असेल तर त्या सरफेसला आपल्याला डायल इंडिकेटरचा पॉइंटर टच करायचा आहे. डायल इंडिकेटर मूव्स ऑन द सरफेस ऑफ द प्लेन ओव्हर विच परफॉर्मिंग लेंथ इज टू बी टेस्ट. जितक्या लेंथसाठी आपल्याला टेस्टिंग करायचं आहे तर तितक्या लेंथ पुरतं आपल्याला काय करायचं आहे हा जो टेबल असेल तर तो आपल्याला मूव्ह करायचा आहे. फॉर एक्झाम्पल ह्या एंड पासून ह्या एंड पर्यंत मूव्ह करायचं असेल तर सुरुवातीला मी पॉइंटर या ठिकाणी टच करणार आणि डायरेक्टली राईट साईडला मी मूव्ह करणार. जसं मुवमेंट करेन तर तसं फ्लक्च्युएशन आपल्याला ठिकाणी दिसायला चालू होईल. देन नोट द व्हेरिएशन ऑफ द रिडिंग आणि जे काही व्हेरिएशन असेल म्हणजे या डायल इंडिकेटरचं व्हेरिएशन असेल तर ते फक्त आपण नोट डाऊन करणार आहोत. इफ व्हेरिएशन विदिन रेंज लिमिट देन द ऍक्सिस अँड प्लेन विल बी पॅरलल टू इच अदर. जे काही फ्लक्च्युएशन असेल जर ते रेंज मध्ये असेल तर आपण डायरेक्टली सांगू शकतो की जो काही ऍक्सिस असेल आणि सोबतच जो प्लेन असेल तर दोघं एकमेकांना पॅरलल आहेत असं आपण सांगू शकतो. आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकतो की एखादा प्लेन आणि सोबतच एखादा मॅन्ड्रिल म्हणजे ऍक्सिस यातलं जे काही पॅरलिझम असेल तर तो पॅरलिझम कशा प्रकारे टेस्ट करतात. ऍक्सिस आणि एखाद्या मॅन्ड्रिलचं सिलेंड्रिकल कंपोनंट किंवा फेस हे दोघेही एकमेकांना पॅरलल असतात. आपल्याला डायरेक्टली ऍक्सिसची चेक करता येत नाही पण आपण त्याच्या सरफेस सिलेंड्रिकल एंडला आपण चेक करू शकतो. म्हणजेच काय करणार आहोत हा जो पॉइंटर असेल तर तो पॉइंटर टच करणार आहोत आणि सोबतच जो काही याचा बेस असेल डायल इंडिकेटरचा बेस तर तो एका प्लेन वरती रेस्ट केलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की टेस्टिंग कशा प्रकारे करतात. सुरुवातीला जो काही पॉइंटर असेल तर तो पॉइंटर त्या सिलेंड्रिकल फेसच्या एका एंडला टच करतात आणि जे काही सुरुवातीचं रिडिंग असेल तर ते रिडिंग नोट डाऊन करून ऍट द एंड पर्यंत मुवमेंट करतात. जसं जसं आपण मुवमेंट करणार आहोत तर तसं तसं काय होणार आहे तो काही पॉइंटर असेल तर तो पॉइंटर मध्ये फ्लक्च्युएशन असणार आहे. जर रिडिंग मध्ये काही म्हणजे आपला जर मॅन्ड्रिल आणि सोबतच प्लेन एकमेकांना पॅरलल असेल तर जो काही पॉइंटर असेल तर तो पॉइंटर आहे तिथं स्टेबल राहणार आहे किंवा रेंज मध्ये मुवमेंट होणार आहे आपण बघू शकतोय. आणि त्यानंतर अगेन काय करतात की जो काही पॉइंटर असेल तर तो परत आणि काय करतात त्या मॅन्ड्रिलवरून रिटर्न घेतात. आपण या ठिकाणी दोन्ही टेस्ट मध्ये बघू शकतोय की आपला विदिन पॅरलल आहेत का नाही तर ते आपण सांगू शकतो.
त्यानंतर जो आपला थर्ड टेस्ट असेल तर तो थर्ड टेस्ट आहे पॅरलिझम बिटवीन टू ऍक्सिस. फर्स्ट मध्ये आपण पाहिलं की दोन प्लेन एकमेकांना पॅरलल असताना दोन प्लेन एकमेकांना पॅरलिझम आहेत का म्हणजे पॅरलल आहेत का तो आपण चेक केला. त्यानंतर दुसऱ्यामध्ये आपण काय चेक केलं, एक प्लेन आणि सोबतच त्यामध्ये एक ऍक्सिस, ह्या दोघांच्या मध्ये पॅरलिझम आहे का नाही चेक केलं. जो आता आपला थर्ड कन्सेप्ट असेल तर ह्यामध्ये आपण एक ऍक्सिस आणि दुसरा ऍक्सिस म्हणजे दोन ऍक्सिस मधला पॅरलिझम आपण चेक करणार आहोत. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला सिलेंड्रिकल कंपोनंट असणार आहे आणि बॉटमला आपल्याला सिलेंड्रिकल कंपोनंट असणार आहे. जे काय अरेंजमेंट असेल तर ते अरेंजमेंट आपण या ठिकाणी बघू शकतो. आपल्याला थोडंसं चेंज करावं लागतं, तो म्हणजे जो काही बेस असेल म्हणजे डायल इंडिकेटरचा बेस असेल तर तो आपल्याला व्ही ब्लॉक प्रिपेअर करावा लागतो. व्ही ब्लॉक कशासाठी, कारण का जर आपण फ्लॅट बेस जर आपण यूज केला तर फ्लॅट बेस यूज केल्यामुळे काय होतो की जो आपला दुसरा ऍक्सिस असेल तर त्या दुसऱ्या ऍक्सिस वरती तो व्यवस्थितपणे माउंट होत नाहीये. पण व्ही ब्लॉक बेस असेल तर तो व्यवस्थितपणे त्या ठिकाणी माउंट होतो आणि त्यावरती आपण डायल इंडिकेटर माउंट करून डायल इंडिकेटरचा स्टँड माउंट करून डायल इंडिकेटर रेस्ट करू शकतो. एकावरती बेस आणि दुसऱ्यावरती डायल इंडिकेटरचा पॉइंटर, या दोघांच्यातलं मुवमेंट आपण चेक करू शकतो. फिगर काय सांगतो, जे काय डिस्क्रिप्शन असेल तर ते खाली दिलेलं आहे. फिगर शोज सेटअप ऑफ पॅरलिझम टेस्टिंग ऑफ द टू ऍक्सिस. ऍक्सिस नंबर 1 आणि ऍक्सिस नंबर 2 या दोघांच्यातलं आपण पॅरलिझम टेस्टिंग करणार आहोत. इन्स्ट्रुमेंट्स युज्ड फॉर दिस सेटअप इज डायल इंडिकेटर विथ स्टँड. डायल इंडिकेटर यूज करावा लागतो, सोबतच आपल्याला स्टँड प्रिपेअर करावं लागतं. थोडंसं चेंज आहे ते म्हणजे काय असेल, बेस आपल्याला रिप्लेस करावा लागतो, व्ही ब्लॉक बेसनं आपल्याला रिप्लेस करावं लागतं. वेअर बेस इज रेस्ट ऑन द वन शाफ्ट अँड डायल इंडिकेटर पॉइंटर विल टच द अदर शाफ्ट. आपल्याला बेस एका शाफ्टावरती रेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर पॉइंटर जो असेल तर तो दुसऱ्या शाफ्टला आपल्याला टच करायचा आहे. अँड देन स्लाइड्स द बेस अलॉंग द वन शाफ्ट. या दोघांच्यातला एखादा ऍक्सिस आपल्याला मूव्ह करावा लागणार आहे किंवा जो काही बेस असेल तर तो बेस आपल्याला मूव्ह करावा लागणार आहे. बेसमध्ये जसं मुवमेंट असेल तर तसं काय होणार आहे, डायल इंडिकेटर दुसऱ्या पॉइंटर थ्रू मूव्ह होणार आहे. त्यानंतर डायल इंडिकेटर शोज द डेव्हिएशन रीडिंग ऑन डे. आपण त्यानंतर बघू शकतो की जे काही डायल इंडिकेटर मधलं मुवमेंट असेल तर ते मुवमेंट आपण बघू शकतो व्हॅरिएशन. आणि जर व्हॅरिएशन जर विदिन रेंज मध्ये असेल तर आपण सांगू शकतो की दोन्ही शाफ्ट एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजेच काय आहे की दोन्ही शाफ्ट मधले जे दोन्ही ऍक्सिस असतील तर ते दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत असं आपण सांगू शकतो.